तर आणखीन एक गोलंदाज ज्यांना चौथ्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं होतं अमित, त्यांच्याकडे सुद्धा चांगली बॉलिंग आहे. मग ऑप्शन्स आहे की विजय परेड आज आपण पाहिले मुख्य गोलंदाज म्हणून ज्यांची ओळख असते, जे 3-4 ओव्हरच्या मॅचमध्ये एक चांगलं स्पेल देत आहेत. परंतु या मॅचमध्ये आय ग्रुप भाटपाडा टीम चांगली रणनीती आहे. जोडी तीच पाहायला मिळेल केतकी बॉईज टीमकडून जी यापूर्वीच्या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळते. परंतु ही जोडी मात्र ती कामगिरी करेल का जी पहिल्या मॅचमध्ये केली होती. वैभव उदम लक्षवेधी कामगिरी त्याने केले पहिल्या मॅचमध्ये. आपल्या नावाचा जलवा, आपल्या नावाचा डंका ज्याने वाजवला, आता या मॅचमध्ये सुद्धा ती दहशत माजवण्यासाठी सज्ज झाला आहे. परंतु थोडंसं मी तर म्हणेन की जागते राहूच. नक्कीच चांगलं क्रिकेट खेळायचं असेल तर कोणत्या संघाच्या समोर खेळतात हे सुद्धा लक्षात असायला हवं. कारण की या मोमेंटममध्ये आपण म्हणजे अशा सिच्युएशनमध्ये आपण पाहिला तर कोणत्या संघाला कसं रोखायचं आणि काय करायचं हे त्यांना माहिती आहे. पहिला चेंडू घेऊन सज्ज होत आहे, सामना करतोय वैभव. शुभेच्छा दोन्ही टीम्सला. पहिला चेंडू अगदी ब्लॉक हॉलमध्ये हाताळला जातोय. ड्राईव्ह करण्यासाठी मजबूर केलं. फिल्डिंग चांगली आहे, फील्ड प्लेसमेंट चांगलं आहे. आपल्या गोलंदाजीनुसार आपण पाहिलं फील्ड प्रोटेक्शन घेतलं आहे रुपेशनं. एक तंत्रशुद्ध गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते. जिथे विरार विभागामध्ये गेला तर मग खुल्या गटाचं क्रिकेट असो, एक फॉर्मॅट असो, सातत्याने खूप चांगलं खेळाडू म्हणून ओळखला जातो आहे. आणि तितकी क्षमता आहे त्या खेळाडूकडे, म्हणजे एक मॅग्निफिसंट गेम चेंजर प्लेअर आहे. मात्र पहिली शिकार प्राप्त करतोय आपली वैयक्तिक या मॅचमध्ये आणि पहिला मोठा धक्का केतकी बॉईज टीमला. थँक्यू डीजे. तर ज्याप्रमाणे आपण पाहतोय गावदेवी ट्रॉफी PTSA या यूट्यूब चॅनलवर जोडलेले प्रेक्षक आहेत, त्यांचं स्वागत करतोय. ही स्पर्धा आपण पाहिली आहे तर तसंच खूप कामोड विभागामध्ये प्रेम दिला त्या स्पर्धेला. कारण की या विभागातील संघ कामोड विभागमधला तर मग वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा जलवा हा नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो आहे. जसं म्हटलं जातं आहे ना की माहीमचा हलवा आणि क्रिकेटमध्ये वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा जलवा हा नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो आहे. एक चांगली स्पर्धा, लक्षवेधी स्पर्धा गावदेवी चषक आपण पाहतोय 2024 दुसरा दिवस या स्पर्धेचा. बॅटर इन झालाय दिनेश मैदानाच्या आतमध्ये. वन डाऊनचा खेळाडू, एक बिग हिटर, एक चांगला क्लासिकल फटकेबाज खेळाडू म्हणून ओळखला जातो. वेट केलाय बॅटचे मात्र आपण पाहिले चुंबन घेतलंय. गलीच्या दिशेने चेंडू रवाना झालाय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. हा गंभीर प्रश्न आहे आय ग्रुप भाटपाडा टीमचा. फिल्डिंग आणि नक्कीच आपण पाहिला मागची स्पर्धा मला आठवते सेमीफायनलच्या मुकाबल्यामध्ये हातातला मॅच मात्र आउटफील्डच्या खराब कामगिरीमुळे हातातला मॅच मात्र त्यांच्या निसटला होता. आणि तेच गंभीर प्रश्न आहे. कारण की बॅटिंग चांगली करते, बॉलिंग चांगली करते, परंतु फील्डमध्ये नक्कीच चुका होतात आणि त्याचा मोठा फटका लागत असताना अनेक वेळा पाहिला आहे. परंतु त्या चुकातून कधी शिकताना पाहायला मिळेल, कमबॅक करावं लागेल. कारण की प्रत्येक वेळेला आपली चूक ही आपल्याला महागात पडत असते. थोडासा आपण पाहिला बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. अक्रॉस द लाईन, वाईट बॉलचा इशारा. कारण की वैभव दुमने चेंडूची लाईन आणि लेंथ परखली होती, ओळखली होती. चेंडू पाहिला होता कोणत्या दिशेने होतो. ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेर फाईन लेगला टार्गेट करण्याचा प्रयत्न होता, परंतु दिशाहीन चेंडू डॉट आला होता. परंतु वाईट जरूर घोषित झाली होती. खोलटप्प्याचा चेंडू, अगदी सुंदर अशी गोलंदाजी केली जाते. म्हणजे रुपेश आपण म्हटलं ना की काय या गोलंदाजाचा जलवा आहे. कारण की जेव्हा मॅच फिनिश झाला, मैदानाच्या बाहेर होता, विरोधी टीम काय करते, कसं करते, एक चांगल्या खेळाडूची निशाणी असते की काय करायचं आहे आपल्याला आणि कुठे गोलंदाजी करायची ते पाहिलं होतं रुपेशनं. यावेळेला पाहिला 3 अष्टावरचा चेंडू होता, पूर्णपणे मिस केली लाईन आणि पाहिला एक चांगल्या स्वरूपाची गोलंदाजी डॉट चेंडू येताना पाहायला मिळते. थोडासा आपण पाहिला आत्मविश्वासाची कमतरता जाणवताना पाहायला मिळते. थोडासा स्ट्रगलचा काळ केतकी बॉईज टीमसाठी होताना पाहायला मिळतोय. आय ग्रुप भाटपाडा टीम पाहिली आपण तर आज ज्या रूपाने ज्या रंगाने खेळताना पाहायला मिळते, डेफिनेटली आज काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न असेल पुन्हा एकदा स्पर्धेमध्ये.
आणखी सध्या तरी वर्चस्व षटकामध्ये आपण पाहिलं तर गोलंदाजाचं राहिलंय. फुलटॉस पाहिला, गॅपमध्ये फटका पाहायला मिळतोय, परंतु शतरक्षक आहे तिथे, चांगली फिल्डिंग झाली आहे, विकास होते तिथे आणि अतिशय चांगला कमबॅक पाहायला मिळालं, म्हणजे बॅकअप केलं गेलं, षटक फिनिश होताना पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये धाव फलकावर आपण पाहिलं 1-5 अशी स्थिती केतकी बॉईज खंडेपाडे या टीमची पाहायला मिळते. टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजीचं इन्व्हिटेशन आलं आणि ती इन्व्हिटेशन स्वीकारत असताना आपण पाहिलं तर कुठेतरी थोडीशी संत आणि सुरुवात आपण पाहिली आहे तर जे सावध म्हणू शकत नाही, कारण की 5 धावा 1 गडी गमावले तिथे केतकी बॉईज टीमनं. वेलकम बॅक. पुढे एकदा स्वागत. दुसऱ्या क्रमांकाचं षटक उमेश परेड, फिरकीचा जादूगर म्हणून त्याची ओळख पाहायला मिळते, परंतु हा चेंडू डाऊन दी लेग फेकला जातो. लेग स्टंपच्या बाहेरून चेंडूला वळण देण्याचं कार्य केलं होतं, परंतु इथे आपण पाहिलं तर वाईड बॉल. एक पार्टनरशिप आता एक चांगली करावी लागेल, कारण की 12 चेंडू असतील आणि मोठ्या धावा म्हणजे 30+ टोटल येणं गरजेची बाब असेल इथे. लाईनमध्ये थोडासा खिचाव केला होता, ऑफस्टम्पच्या थोडासा पण वेळेला म्हणजे मिडल ऑफ द ऑफस्टम्प म्हणजे याच्यामध्ये चेंडूची हाताळणी केली आहे आणि तिथून शॉट ऑन साईडला खेळणं कठीण जाईल आणि ते अनुभव आहे, तो एक्सपिरियन्स आहे आणि तो एक्सपिरियन्स आपण पाहिला पूर्णपणे वापरत असताना चांगली गोलंदाजी आणि एक सटीक लाईन आणि लेंथ म्हणजे गोलंदाजीमध्ये मिश्रण. एक चांगल्या गोलंदाजीची निशाणी असते की फलंदाजाला आपला पुढचा चेंडू कशा पद्धतीने येईल तो मात्र ओळखू दिला जाणार नाही आहे. एक चांगल्या गोलंदाजी मोठ्या खेळाडूची निशाणी असते. आता यावेळेला पाहिला आपण अगदी बॅटच्या रडारमध्ये अगेन्स्ट द स्पिन चेंडूला घेतलं बॅटच्या पट्ट्यामध्ये आणि टक्कन उडून दिलं. हा फटका पाहायला मिळाला दिनेशच्या बॅटमधून. मोठा धमाका, षटकार 6 धावा. षटकार पडलाय उमेशला. पलटवार होताना पाहायला मिळेल का? दिनेश एक चांगल्या टचमध्ये आता येताना पाहायला मिळते. षटकारानंतर फ्लाईट डिले, गती परिवर्तन, मिश्रण केलं होतं, फिल्डर होते तिथे, मिसफील्ड झाली आहे, परंतु बाउंड्रीच्या जवळ भरपूर काही मेहनत करावी लागते. कदाचित आपण पाहू शकतोय तिथे एक चान्स मात्र घेण्याचा प्रयत्न केला होता रुपेशनं, परंतु 3 धावा तितक्याच झपाट्याने वेगाने चिताच्या चपळाईने मात्र या दोन खेळाडूंच्या मध्ये तालमेल खूप पाहायला मिळाला आणि त्याचा प्रत्यय पाहायला मिळाला. 3 धावा, धाव फलक 3 आणि पुढे सरकत असताना फलकावर आपण पाहतोय 17 रन्स. अतिशय चांगले आता पार्टनरशिप बिल्डअप होती आहे दुसऱ्या विकेटसाठी आणि ज्याची गरज आहे, कारण की आपली गरज पुरवायची आहे. तर मग इथून आता मागे वळून पाहायचं आहे, तर पुढचा रस्ता मात्र पकडायचा आहे. डांगसिन डाऊन दी ट्रॅक, फटका हवेत आहे, विकेट मात्र यावेळेला जरूर मिळेल. कॅच पकडला गेलाय दिनेशच्या माध्यमातून. आतापर्यंत मागचं काही क्रिकेट थोडंसं खराब राहिले आउटफील्डमध्ये दिनेशसाठी, परंतु यावेळेला एक गुड कॅच आणि एक मोठे विकेट. वैभव धूम इज आउट. भारी नाच भारी रपोरी नाच सारी दिवसी वेस भारी त्याचा ताल भारी भारी नाच भारी रपोरी नाच सारी दिवसी वेस भारी त्याचा ताल भारी. थँक्यू. मोठं टार्गेट सेट करण्याच्या प्रयत्नामध्ये चांगली अटॅकिंग बॅटिंग करायची हे करण्याच्या प्रयत्नामध्ये वैभवने मात्र विकेट गमावली आहे. पण जसं म्हटलं जातंय ना कि मत हो उदास क्यों ढूंढता है तू परिश्ते, पंचों के पास कहाँ होते हैं नक्शे फिर भी वो बना लेते अपने रास्ते. डेफिनेटली आपण पाहिलं तर हताश निराश होऊन चालणार नाही आहे. लक्ष्य जर पूर्ण करायचं आहे तर मग आपण चमत्कार नाही आहे तर नक्कीच स्वतःलाच काहीतरी करावं लागेल आणि एक चांगलं क्रिकेट मात्र इथून खेळावं लागेल. केतकी बॉईज टीमकडे ती धमक आहे, ते खेळाडू आहेत, परंतु 2 चांगले बॅटर परतले आता मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक व्हेरी डेंजरस बॅट्समॅन, गेम चेंजर म्हणून त्याची ओळख आणि टेनिस क्रिकेट विश्वामध्ये त्याच्या नावाचा नेहमीच या काउंट विभागामध्ये आपल्याला जलवा पाहायला मिळतोय. किरण धूम मैदानाच्या आतमध्ये झालाय दाखल. रिव्हर्सचा फटका माइंडसेटने आला होता की रिव्हर्स खेळ आणि अतिशय चांगला फटका पेश केला. आक्रमक फटका
देऊन जाईल 4 धावा. हा आहे क्लास किरणचा, ही दहशत आहे किरणचे आणि आल्या आल्या मात्र आपल्या बारीचा आघात चौकाराच्या साहाय्याने केलाय. गोरी गोरी केला तू दिल चोरी गोरी दिसाय गोरी गोरी केला तू थँक्यू. 21 धावा फलकावर 2 विकेट गमावले. चेंडू एक शिल्लक या षटकामध्ये. हो, यावेळेस थोडीशी लाईन आपण पाहिली आहे ना, तर अगदी डाव्या पायाजवळ म्हणजे जवळजवळ अगदी लेगवर लाईनची हाताळणी केली होती. एक धाव मिळेल. एका धावेने टीमच्या टोटलमध्ये भर पडते. 2 गाड्यांच्या मोबदल्यात 2 षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा, सरासरी 11ची. शेवटचे आता असतील 6 चेंडू. या 6 चेंडूमध्ये टार्गेट मात्र सेट करायचं आहे. किती धावांचं करायचं आहे, कसं करायचं आहे, मात्र जे काही करायचं आहे नक्कीच फलंदाजालाच करायचं आहे, परंतु प्रयत्न कोणाचे यशस्वी होतील हे सुद्धा पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच आपल्याला जर पाहायला मिळणार आहे ती म्हणजेच आहे जीवदानी गिरीज अगेन्स्ट ओम सागर ब्राह्मणगाव. दोन्ही टीमचे कॅप्टन. रिक्वेस्ट असेल की आपण टॉस बॉक्समध्ये उपलब्ध राहा, कारण की एक महत्त्वाची सूचना जी पुन्हा एकदा आपल्यापर्यंत देईन की जो पहिला कर्णधार टॉस बॉक्समध्ये उपलब्ध असेल आणि त्यालाच कॉल देण्याची संधी मिळेल. मात्र आपण पाहूया की कोणता कर्णधार उपस्थित असेल आणि कोणता कर्णधार मात्र आपण बघतो की कॉल देईल. विकास परेड. हा बॉल फुल टॉस, नो बॉलचा इशारा आणि गंभीर प्रश्न आहे आउटफील्ड. त्या आउटफील्डमध्ये होणाऱ्या चुका, नो बॉलचा इशारा आपण पाहिलं. तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज गंभीर विषय बनलाय आणि पाहिलं आपण तर नो बॉल आलाय. नो बॉलचा इशारा. तसं म्हटलं तर की जेवणामध्ये मीठ आणि क्रिकेटमध्ये फ्री हिट भरपूर तडका देण्याचं कार्य करतोय. आणि तडका देईल का फलंदाज? टांगसिन डाऊन दी ट्रॅक. कव्हरच्या दिशेनं बॅकवर्ड कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये फिल्डर होती आहे, म्हणजे कव्हरमध्ये फिल्डर होते आणि त्यांच्या माध्यमातून चेंडूला फील्ड केलं होतं. तर तिथून टोटलचा जर विचार करायचा झाला तर मग आता इथून विचार केलाच असेल की आपण या मैदानामध्ये आय ग्रुप भाटपाडा टीम सांगितली आहे, तर मग आपल्याला गोलंदाजीसाठी लढाई करण्यासाठी आता टोटल जितकं मिळेल आपल्याला तितकं पूर्ण करावं लागेल. किरण दुम जे अटॅकिंग रवैयाने क्रिकेट खेळत, दिनेशने सुद्धा चांगलं क्रिकेट खेळलं आहे, परंतु येणाऱ्या काही चेंडूमध्ये त्यापेक्षाही बेटर आणि बेटर क्रिकेटची गरज आहे. डाऊन दी ग्राउंड शॉट आहे. कव्हरच्या दिशेने फिल्डर आहेत तिथे, मात्र चेंडू अडवण्यामध्ये अपयश आलंय. आणि जो मी विषय करत होतो चर्चा, गंभीर आहे आउटफील्डमध्ये आणि तेच आउटफील्डमध्ये खराब प्रदर्शन. चेंडू बाउंड्री लाईनच्या पार, चौकार. धाव फलक आपण पाहिलं 28 मध्ये 2 काढलेल्या. यावेळेला आवाज आला होता यस आउटसाइड एज आहे आणि तेच कार्य आपण पाहिलं तर कंप्लीट केलं. विकेट किपर आपण पाहिलं तर जवळजवळ विकेट मिळाली आहे. 2 ॲड नव्हत्या केल्या का ते झालं ना, तर थोडंसं मिस कॉलिंग झालं होतं आणि तेच आपण पाहिलं तर 30 धावा आहेत. आणखी 2 धावा ज्या ॲड नव्हत्या केल्या आणि मात्र त्या केल्या जात आहेत. 30 धावा फलकावर आहेत. विकेट आलेत. येस डेफिनेटली पुन्हा एकदा की टॉस बॉक्समध्ये जो पहिला कर्णधार उपस्थित राहील त्यालाच कॉल देण्याची संधी असेल. म्हणजेच हा नियम आम्ही का लागू केला आहे त्याचं कारणसुद्धा आहे, कारण की इनिंग ब्रेक होते, भरपूर कर्णधार अनुपस्थित राहतात आणि त्याचंच प्रमुख कारण आहे. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सचिव आणि त्यांच्या माध्यमातून ही आमच्यापर्यंत सूचना मिळाली आहे.
अगदी बॅटच्या रडार मध्ये ओव्हर पिच चेंडू. ओ व्हॉट अ कॅच. अप्रतिम झेल. तर मग ही म्हणायला गेली विकेट गोलंदाजी नाही आहे तर नक्कीच कल्पेशची आहे, कारण की जंप लगावला नसता तर डेफिनेटली आपण पाहिलं तर मग हा षटकार असता. बॅटर इन होताना पाहायला मिळतात भरपूर भरपूर आणि नक्कीच विकास. इथे हवेत चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. आता थोडीशी गाडी आहे ना ती थांबली. विकेटची हॅट्रिक्स मात्र कंप्लीट केली आहे आणि हे आमच्यापर्यंत पोहोचवलं गेलं आमच्या ऑफिशियलच्या माध्यमातून. धावफलक 30. ती धावा झाल्या. तिथून आपण आणखीन किती धावा पाहायला मिळतील पाहूया, कारण की शेवटचा बॉल आहे. नवीन येणारे बॅटर्स त्यांच्याकडे आपण बघितलं तर महेश असतील आणि त्यांच्याकडे या बॉलवर नक्कीच एक चांगल्या शॉटची गरज असेल, अपेक्षा आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. फाईन लेग चांगलं 38 सर्कलमध्ये होते आणि फिल्डिंग चांगली झाली. एका धावेने धावफळक आपण पाहिलं तर 31च्या घरामध्ये पोहोचत असताना पाहायला मिळत आहे आणि 32 धाव्यांचं लक्ष असेल. आणि तेच म्हणत होतो की टॉस बॉक्समध्ये पहिला कर्णधार जो येईल ओमसागर ब्राह्मणगाव टीमचे आलेले आहेत आणि त्यांच्याकडूनच कॉल येईल. छापा आणि डेफिनेटली छापा येतोय. ओमसागर बामणगाव टीम टॉस जिंकलाय, काय डिसाईड करणार? क्षेत्ररक्षक. जीवदानी गिरीज टीम आपण पाहिली आहे, टफ टीम ओळखली जाते. आज तुमच्या टीममध्ये ज्याप्रमाणे तुमचे प्रमुख खेळाडू पंचेस आपण पाहिलं संतोष, विकी हे दोन बाजूला ठेवले, त्याच्या व्यतिरिक्त कोण खेळाडू चांगले क्रिकेट खेळतील? सगळे 11चे 11. क्या बात आहे. हा आत्मविश्वास, हा कॉन्फिडन्स. परंतु जीवदानी गिरीज टीम आपण बघितलं टफ आहे, काय रणनीती वापरणं त्यांच्यासाठी? 40-50 च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. भरपूर वेळा तुम्ही एकमेकांच्या समोर खेळलात, एकमेकांवर वर्चस्व गाजवलंय, तरी सुद्धा आपण जर विचार करायचा झाला तर मग खास आई गावदेवी चषक ड्रॉ जेव्हा होत आहेत लाईव्ह, त्यानंतर मग आपण बघितलं की भरपूर अशी चर्चा होती की आमचा सामना या संघाच्या समोर आहे. तर मग त्या खेळाडूमध्ये पण काही असे खेळाडू असतात की त्यांच्यासाठी गेम प्लॅनिंग असते. कोणते असे खेळाडू असतील? आमची गेम प्लॅनिंग ही असते की आम्ही कुठली पण समोर टीम असली तरी पण आपला जो खेळ आहे तो खेळायचा. म्हणजे जिद्दीनं क्रिकेट खेळणं आणि अप्रतिम क्रिकेट खेळणं ही तुमची नक्कीच इच्छा असते. आणि मी तर म्हणेन की जिद्दीने खेळा, समोरचा संघ किती मोठा असू दे, आपल्याकडे सुद्धा क्रिकेट आहे आणि ते क्रिकेट तुम्ही पेश करा. तुम्हाला शुभेच्छा असतील. बेस्ट ऑफ लक. शिवताने गिरीज मयूरकडे आपण वळूया. मयूर, काय टॉस जिंकला असतं तर काय घेतलं असतं? 1700. मग ज्याप्रमाणे आपण बघितलं की या सीझनमध्ये तुम्हाला विजयाचा शोध आहे, परंतु विजयाचा शोध कुठेतरी आज मात्र संपत होईल का? हो, होईल. काय वाटतं की आज आकाश असतील, संतोष असतील, त्याच्या व्यतिरिक्त काही खेळाडू? सगळे 11चे 11 जण खेळ. म्हणजे ज्याप्रमाणे आज बघितलं तर कदाचित अशोक पाहायला मिळतील नाही. तर त्यांच्या व्यतिरिक्त आपण पाहिलं तर मग विवेक असतील. पण जो आपण पाहिलं तर जवळजवळ तिसऱ्या आणि चौथ्या गोलंदाजाचा कदाचित एक प्रश्न निर्माण होतो, तिथे कोणता गोलंदाज पाहायला मिळू शकतोय? एकदा ना मी. मग ज्याप्रमाणे आपण बघितलं की मागचं तुमचं क्रिकेट भरपूर चांगलं राहिलं आहे, परंतु काही काळ आपण बघितला तर थोडासा चढ उतार राहिलाय तुमच्या टीममध्ये. म्हणजे कुठे तुमच्या चुका होत आहेत आणि त्या तुम्हाला महागात पडत आहेत क्रिकेटच्या माध्यमातून? बॅटिंग ना फिल्डिंगमध्ये. मग आज त्या सगळ्या सुधारून एक चांगलं क्रिकेट आम्हाला पाहायला मिळेल. हो, नक्की. शुभेच्छा असतील तुम्हाला आणि बेस्ट ऑफ लक.
हे होते दोन कर्णधार. एका बाजूने ओमसागर ब्राह्मणगाव टीमच्या कर्णधाराने टॉस जिंकून शतरक्षण स्वीकारले. फलंदाजीसाठी आमंत्रण जीवदानी गिरीज या टीमला दिले. हा बिग कॉन्टेस्ट आपल्या भेटीला येते. कुठेही जाऊ नका, पाहत राहा एकत्र टेनिस क्रिकेटचा महासंग्राम म्हणजेच आई गादी चषक 2024. ब्रेकमध्ये वळूया आणि त्यानंतर जिथे आपण पाहिलं तर सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये एक बिग कॉन्टेस्ट. चेस करायच्यात 32 धावा आणि त्या 32 धावा कशा पद्धतीने चेस केल्या जातील याचा धावतं विवरण घेऊन येण्यासाठी सज्ज झालेत आमचे साथी समालोचक मित्र मॅन फ्रॉम पायगा विजयजी भोये. वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये. हॅलो. तर पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये सर्व प्रेक्षकांचं खेळाडूंचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मॅच क्रमांक आपण पाहतोय दुसऱ्या फेरीतील दुसरा केतकी बॉईज खंडीपाडा वर्सेस आपण पाहतोय आहे ग्रुप भाटपाडा. ह्या दोन टीम मध्ये रंगलेलं हे टायटल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. लक्ष आहे ते म्हणजेच 32 धावांचं आणि या 32 धावांचा पाठलाग करण्यासाठी दोन महत्वाचे खंबीर फलंदाज उमेश परेड आणि कल्पेश परेड सुरुवात करणार आहेत या इनिंगची. चला मॅचला सुरुवात करायची आहे. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला. 32 धावा पूर्ण करण्यासाठी 32 धावा थांबवण्यासाठी हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये चालू होतोय. यावेळेस हलक्या हातानं निश्चितच जंटल पुश केलाय फाईन लेगच्या दिशेनं. त्या ठिकाणी विकास भोईर होता. 2 धावा जरूर या ठिकाणी पूर्ण होताना आपण पाहतोय. 2 मात्र या ठिकाणी संघाचं आणि सांघिक स्वतःचं अकाउंट या ठिकाणी ओपन केलंय मिस्टर उमेश परेड या खेळाडूनं. एकविरा चषकामध्ये यावेळेस आपण पाहिलं तर स्वतःच्या पालथरमध्ये चांगलं शतरक्षण डॉट बॉल येईल. एकविरा चषकाचा जर विचार केला तर उमेश परेडनं चांगला खेळ केला होता. उत्कृष्ट बॅटर, त्याच्यानंतर मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी त्याने पटकावली. 122 रन्स त्याने बनवल्या होत्या संपूर्ण स्पर्धेमध्ये. हो यावेळेस आपण पाहिलं तर पुन्हा एकदा चांगलं शतरक्षण स्वतःच्या फॉलोअरमध्ये झेल पकडण्याची संधी नक्कीच या ठिकाणी निर्माण केली होती. मात्र झेल या ठिकाणी ड्रॉप झाली आहे. यस, झेल होता ड्रॉप झाला. निश्चित एक नॅचरल गेम खेळण्यासाठी निश्चितच ओळखला जातो उमेश परेड. जेव्हा समोर चांगला गोलंदाज असतो तेव्हा मात्र निश्चित शांत दिमागाने खालून खेळतो आणि एखादा कमजोर गोलंदाज मिळाला की त्याच्यावरती अक्षरशः तुटून पडतो. यावेळेस आपण पाहिलं तर डीप कव्हरच्या दिशेनं चेंडू मात्र यावेळेस रवाना झाला होता आणि 2 धावा पुन्हा एकदा या ठिकाणी कंप्लीट केलेत. दोन्ही टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 4 या आकड्यावरती. चेंडू टाकून झाले जवळ या षटकातील 4 आणि 4 मध्ये 4 धावा खर्च केलेत. किरण धूम एक जबरदस्त गोलंदाज. यावेळेस हवाई हल्ला केला क्षेत्ररक्षक आहे मयूर, पकडतो झेल आणि समाप्त झाला यावेळेस उमेश परेडचा खेळ. आउट. यावेळेस आपण पाहिलं तर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये डीप कव्हरला मात्र प्रोटेक्शन होतं. चांगला झेल मात्र पकडला गेला आणि समाप्त झालाय उमेशचा खेळ.
त्यावेळेस मित्र म्हणून कुठेतरी चुकीचा फटका निवडला गेला, शॉर्ट सिलेक्शन चुकीचं होतं आणि त्याचाच पश्चाताप थोडासा नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतोय आई ग्रुप भाटपाडा टीमला. कारण महत्वाचा बॅटर उमेश परेड मात्र यावेळेस डगआउटच्या बाजूनं पाहायला मिळतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय मिस्टर रुपेश परेड. रुपेश परेडला देखील कोण विसरेल, अनेक मैदान ह्या खेळाडूंनी देखील गाजवलेत. सर्वात लांब षटकार मारण्याचा विक्रम देखील त्यांनी केलाय. यावेळेस आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, क्षेत्ररक्षक आहे जज करतोय, पकडला जाईल आणखी एक महत्वाचा झेल आणि समाप्त झालाय रुपेशचा देखील खेळ. शॉर्ट सिलेक्शन या ठिकाणी देखील चुकलं गेलंय. महत्वाची विकेट डाऊन झाली होती आणि निश्चित आपण पाहिलं तर शेवटचा बॉल देखील होता, खालून खेळायला हवं होतं कारण शेवटपर्यंत कल्पेशला साथ देणं खूप गरजेचं होतं रुपेशला, परंतु मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये विकेट स्वतःची देखील या ठिकाणी घालवलंय असं म्हणायला काही हरकत नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर या ठिकाणी आपण पाहिलं तर खूप चांगली गोलंदाजी राहिली, ती म्हणजेच मिस्टर किरण धूम या गोलंदाजाची. महत्वाचे जे दोन बॅटर होते त्यांना मात्र यावेळेस डगआउट मध्ये पाठवले आणि फक्त 4 धावा खर्च करत असताना पहिलं षटक समाप्त केले. आता मात्र 12 चेंडू शिल्लक असतील आणि 12 चेंडू मध्ये जवळजवळ धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 28 धावा पूर्ण कराव्या लागतील. आता मात्र जबाबदारीचं क्रिकेट खेळावं लागेल, ते म्हणजेच बॅटर कल्पेशला. सामना जिंकायचा असेल तर शेवटपर्यंत लढा द्यावा लागेल. वैभव थूम दुसरं षटक टाकण्याकरता सज्ज होते मैदानाच्या आतमध्ये. म्हटलं जातं ना, प्रयत्न आणि सातत्य या दोन गोष्टी तुमच्याकडे असतील तर जीवनात अशक्य असं काहीच नाहीये. राईट ओव्हर द विकेटनं पहिला षटकातील पहिला बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर थोडासा मागे ठेवला होता बॉलला. एक सिंगल धाव नक्कीच या ठिकाणी पूर्ण केली जाईल. विकास परेड आता मात्र ऑन स्ट्राईक वरती. विकास परेडचा खेळ देखील लाजबाब राहिलाय आय ग्रुप भाटपाडा टीमसाठी. ज्या वेळेस संकटामध्ये टीम सापडले ना, त्यावेळेस संकटमोचक बनलाय हा खेळाडू. यावेळेस देखील त्याला संकटमोचक बनावं लागेल. हाफ ट्रॅकर बॉल होता आणि निश्चितच वाईट साठी रिव्ह्यू घेतला या ठिकाणी फिल्डिंग करणाऱ्या टीमनं. थर्ड अंपायरची मागणी, बघूया कोणाच्या बाजूनं हा निकाल लागतोय. अंपायर जे आहेत स्क्वेअर लेगचे त्यांच्याकडनं निश्चितच सॉफ्ट डिसिजन आपण जर पाहिला तर वाईट जरूर दिलंय. हो आणि यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू असणार आहे वाईट, कारण चेंडू पडल्यानंतर खूप अतिरिक्त बाउन्स झाला होता. अगदी बॅटरच्या डोक्याच्या वरून हा चेंडू लँड झाला. तेच स्क्वेअर लेगच्या पंचांनी मात्र या ठिकाणी दर्शवलंय आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमनं रिव्ह्यू जो आहे तो गमावला, हे लक्षात घ्यायला हवं. आणि रिव्ह्यू घेताना खास करून विनंती करेन, जो संघनायक आहे त्याने रिव्ह्यू घ्यायला हवा. सर्व टीमने याची नोंद घ्यायची आहे. यावेळेस आपण पाहिलं तर लेग बिफोरच्या अपील आणि त्यांच्या समोर यावेळेस पकडलं गेलंय. आणखी एका विकेटचं पतन. विकास परेड या ठिकाणी बाद होतोय. आणखी एक धक्का. पूर्णपणे सामन्यावरती पकड मजबूत केले. काय जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. थोडंसं हलक्यामध्ये निश्चितच घेतलं होतं उमेशनं. ज्यावेळेस डावाची सुरुवात झाली, उमेशला असं वाटलं ते सहजरित्या मी हा स्कोर जो आहे तो चेस करीन, परंतु त्याने निवडलेला तो शॉट कव्हरच्या दिशेनं थोडासा घातक त्याच्यासाठी ठरला आणि तिथूनच
आपण या ठिकाणी म्हटलं तर आई ग्रुप भाटपाडा टीमची जी गाडी आहे ती रुलावरून थोडीशी खाली घसरत चालली जर परफेक्ट पुन्हा एकदा पट्टीवर यायचं असेल तर मैदानाच्या आतमध्ये एक चांगली पार्टनरशिप भागीदारी करावी लागेल, नाहीतर तुमच्या हातातून हा सामना मात्र गमावला जाईल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झाला आहे तो म्हणजेच राकेश परेड बंधू. निश्चितच आई ग्रुप भाटपाडा टीमच्या संघामध्ये आपल्याला भरपूर पाहायला मिळत आहेत. वैभव तुमचा पुढचा बॉल, यावेळेस बॅटला चेंडू स्पर्श झाल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहिलाय. फिरकीचा जादूगर आहे गोलंदाज वैभव धूम. टीम 94 कामांच्या माध्यमातून निश्चितच चांगला प्रतिनिधित्व घडवत असतो. त्याच्यानंतर आपण पाहिला तर कामन क्रिकेट असोसिएशन मध्ये गजानन स्मृतीच्या माध्यमातून अनेक वेळा चांगला क्रिकेट खेळला. यावेळेस आपण पाहिलं तर चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे मयूर बाबर, चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून, परंतु 2 धावा मात्र या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील आणि दोन टीमची धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 8 धावा. धाव फलकावरती चेंडू टाकून झालेत दुसऱ्या षटकातील 4. अजून सुद्धा आपण पाहिलं तर 8 बॉल शिल्लक आहेत आणि 8 बॉल मध्ये जवळजवळ आपण या ठिकाणी विश्लेषण केलं तर 24 धावांची आवश्यकता आहे. होऊ शकतात, परंतु त्याच्यासाठी निश्चितच चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. नंबर 5 या क्रमांकावरती खेळण्यासाठी आपण पाहतोय बॅटर राकेश परेडला. षटकातील पुढचा बॉल, यावेळेस आपण पाहिलं तर चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन केलंय. बदल ही कालाची गरज आहे आणि सातत्याने या ठिकाणी आपण पाहिलं तर बदल करताना दिसतोय गोलंदाज मिस्टर वैभव धूम. चांगली गोलंदाजी. 7 बॉल 24. यावेळेस मिस टाइम फटका आणि पकडला जातो झेल. समाप्त होते राकेश परेडचा देखील खेळ. आउट. म्हणून षटकांचा खेळ संपन्न झालाय. धावफलकाची धावा आपण पाहिल्या तर 8 धावा. वैभव धूमनं निश्चितच या ठिकाणी आपण पाहिलं तर 4 धावा खर्च केल्या. त्याच्यानंतर सुरुवातीला आपण पाहिलं तर किरण देखील 4 धावा खर्च केल्या. आपण धूम 1 देखील पाहिला, त्याच्यानंतर धूम 2 देखील पाहिलाय. कदाचित धूम 3 रिलीज होईल का, परंतु नाही. मयूर बाबर येतोय. चांगली बॉलिंग धूम 1 धूम 2 कडनं पाहायला मिळाली. आता मात्र मयूर बाबर येतोय. कामन एक्सप्रेस वेगवान गोलंदाज मिस्टर मयूर बाबर. मयूर बाबर असतील, दिनेश बाबर असतील, खूप चांगला खेळ राहिला या दोन खेळाडूंचा देखील केतकी बॉईज खंडीपाडा टीमसाठी. त्याचनंतर या स्पर्धेत या टीमला घडवण्यासाठी एकनाथ टबाल यांना देखील कोण विसरेल, खूप मोठा वाटा त्यांचा देखील राहिला. यावेळेस आपण पाहतोय कल्पेशच्या बॅटमध्ये लॉंग ऑनला काय जबरदस्त फटका होता. मात्र कौतुक करावे लागतील दिनेश बाबर या खेळाडूचे, ज्या अनुषंगाने शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवली आणि निश्चितच अगदी जमिनीला लगत हा झेल पकडला गेलाय. एक मोठी विकेट त्याच्या खेळीवरती पूर्णपणे निश्चितच आशा लागल्या होत्या. मात्र निश्चितच यावेळेस थोड्याशा निराशा देखील डगआउट मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणखी एक महत्वाचा खेळाडू बाद होतो या ठिकाणी. कल्पेश देखील होते आउट. कल्पेशचा देखील खूप चांगला खेळ निश्चितच पाहायला मिळतोय, परंतु यावेळेस थोडासा प्रेशर मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. मिस टाइम फटका जरूर होता. लॉंग ऑनला मात्र चांगला झेल दिनेश बाबरच्या माध्यमातून पकडला गेला.
यावेळेस न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय मिस्टर अविनाश गिराणे. एक अविनाश गिराणे आपण जर पाहिला तर जय मल्हार स्फूट कोलांड्याच्या टीम मध्ये सातत्यानं चांगला खेळ करत असतो सलामीला येऊन. मात्र हा अविनाश गिराणे आपल्याला आई ग्रुप भाटपाडा टीमच्या माध्यमातून बघूया कशा पद्धतीने खेळ दाखवेल. चेंडू शिल्लक आहेत 5 आणि मॅच जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती म्हणजे 24. 5 चेंडू 24 धावा. अविनाश गिराणे ऑन स्ट्राईक वरती. हो 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 बॅटर अति वेगाने जरूर फिरवली होती परंतु बॉलच्या रेषेमध्ये येऊन खेळायला हवं होतं. जाग्यावर खेळण्याचा प्रयत्न केला. म्हटलं जातं ना होमवर्क आणि फुटवर्क हे खूप मायनर राखणारा रहस्य आहे. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिला तर थोडा बॉलचा टप्पा आहे तो बॅटरच्या अगदी जवळ ठेवला होता. अगदी बॅटरचं फुटवर ओळखून गोलंदाजीचा अचूक टप्पा मैदानाच्या आतमध्ये मेंटेन केला जातो. कारण मयूर बाबर खूप स्ट्रॉंग गोलंदाज आहे. यावेळेस आपण पाहिलं तर ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला होता. बॅटरला फोर्स केलं होतं चेंडू खेळण्यासाठी. कदाचित बॅटची इनरेस लागेल ह्याच उद्देशाने हा चेंडूचा टप्पा या ठिकाणी ठेवला होता. यावेळेस अजून एक डॉट बॉल. आता मात्र 2 बॉल आणि 23 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर आई जीवदानी स्फूट वालीव टीमनं 2 सामने जिंकलेत. आता मात्र या दुपारच्या सत्रामध्ये 2 पावलं दूर आहे संघ तो म्हणजेच केतकी बॉईज खंडीपाडा. आणि विजयाची जी हवा आहे जो सुगंध आहे तो दरवळत आहे सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. केतकी बॉईज खंडीपाडा टीमच्या बाजूनं चांगला खेळ त्यांचा देखील राहिला या मॅच मध्ये. यावेळेस हवाई हल्ला केला क्षेत्ररक्षक आहे जज करतोय. पकडला जाईल झेल पकडला जाईल या ठिकाणी झेल. अगदी 9 या धावसंख्येवरती मात्र हा खेळ या ठिकाणी संपन्न केलाय. जवळजवळ आपण पाहिला तर 23 धावेनं हा सामना जिंकलाय केतकी बॉईज खंडीपाडा टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन केतकी बॉईज खंडीपाडा अँड हार्ड लक परेड ब्रदर्स फ्रॉम टीम आई ग्रुप भाटपाडा. कदाचित या ठिकाणी ह्या ओव्हरमध्ये वाईड बॉल जर हाताळला नसता तर विकेट मिड ऑन ओव्हर जरूर पाहायला मिळालं असतं. चला किरण धूम आपण देखील यायचं आहे. तुमच्याकरता देखील पारितोषिक आहे 200 रुपयाचं. नील माने यांच्या माध्यमातून मागच्या मॅच मध्ये तुम्ही विकेट हॅट्रिक पूर्ण केली होती त्याकरता तुम्हाला निश्चितच 200 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी आलाय नील माने यांच्या माध्यमातून. काल कुठे होती नाही होती एक विराज पडू त्या कालव्यात ती आपीची होती कोणची होती पण होती इथं अजून एक विराज पडत होता ए हा दे वाढ आपले थोडंसं वाढ जास्त वाढ नको मला खेळायला जेवल्या खेळल्यावरती हारला ना मग परत तर चला आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. किरण धूम ठरला या सामन्याचा सामनावीर आणि किरण या ठिकाणी आलेले देखील आहेत. चला किरण धूम आपण यायचं आहे. निश्चितच चांगली बॉलिंग निश्चित या ठिकाणी पाहायला मिळेल. कॉंग्रॅच्युलेशन किरण. आणि
मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करतोय कैलास दादा यांना विनंती करतोय आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी या. सुरुवातीला आपण पाहतोय किरण याला नील माने यांच्याकडनं 200 रुपयाचा कॅश प्राइज झाले आणि हो बर्थडे देखील आहे नील यांचा. त्यांना देखील वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. चला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील आपण या ठिकाणी देणार आहोत.